नमस्कार सर. नमस्कार. हाय सई. प्राजक्ता आज चेरी सारखी दिसतेस. सर आलोच आहे तर 4 वैचारिक ओळी तुमच्या कानावर आणि सई तुझ्या हृदयावर करतो. प्राणी वाटून झाले पाण्याची वेळ आहे, सारेच धर्मधिष्ठित एवढीच खंत आहे. माणुसकीचा कोंदटवारा अविचाराचा वसंत आहे. या समाजास उठवावे कसे, इथे फक्त स्मशान जिवंत आहे. या अविचारी समाजाला वैचारिक चावा घेतल्यानंतर आता मी प्रोफेशनल फालतुगिरीकडे वळतो, ज्याच्यावर माझं घर दुडदुडू चालतंय. माझा महिन्याभराचा जिन्नस येतोय आणि मला लाकीगिरी करायला वेळ मिळतोय. तर सर आज मी एका अशा माणसाची मुलाखत घ्यायला आलोय ज्याला वेगवेगळे साहस करण्याचा छंद आहे. हे छंद त्याच्या कधी मनाशी येतात, कधी दाराशी येतात, तर कधी अंगाशी येतात. आज बघूया माझी मुलाखत त्याच्या कुठे येते ती. चला तर मग किडे मोजायला सुरुवात करूया. सर 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 आलो आलो सर आलो सर सर आज अर्थव्यवस्थेला रिप्रेझेंट करताय की काय? नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. सर. उठा उठा उठा. हे काय करतोय? उठवतोय सर. उठा उठा उठा. उरलेला सूर्य नमस्कार मारत की काय? या, या. सर सर काय काठी काठी कुठे आहे काठी? देतो सर देतो. सर पार्ट टाइम तुम्ही हक्का नूडल्स म्हणून काम करता की काय? सर हे झाले काय? कुणी फॉल बिडिंग गेली एवढी सर? सांगतो हा. सांगतो. तुला तर माहितीच आहे काय? मी साहसी वीर आहे. हो सर. मी साहसी खेळ खेळतो. बरोबर सर. हा मी सध्याच माझा एक साहसी खेळ इन्व्हेंट केला होता. हो सर. कोणता सर? उसाला मिठी मारून चरक्यातून आरपार जात होतो. त्यानेही दुखापत झाली. सर चरक्याने त्याचं काम अगदी चोख केलेलं दिसतंय सर. पूर्ण पिळवणूक केली रे. वेळ घेऊन घुसलात वाटतं अगदी. हा. असं ते सर. थांबा जरा काय? हाडं सेट करतो. बर झालं. सर जेवढं अंगात भरलं तेवढं स्किट मध्ये भरलं असतं तर किती बरं झालं असतं. बसतो. सर या सर. वा सर. वा. सर हे अनधिकृत बांधकाम व्यवस्थित टेकवा सर. सर्व्हिस स्थानापर्यंत नव्हते सर. अरे पण हा. माझ्या घरात एवढा तू आलायस. हा. तू कोण आहेस तू? एक्स्ट्रीमली सॉरी सर. पाहुण्याच्या बऱ्याच आणि तुम्हाला उचलपत्र करण्याच्या नादात सांगायचं राहूनच गेले सर. हा. मी चिन्मय सौमित्र काशीकर म्हणजे ची सौका. ती सौका. हा. म्हणजे तो फेमस मुलाखतकार. हो सर हो. मी मग तू इथे कशाला आलायस? सोलले रे क्षण माझे सोलले रे या सदराखाली मी तुमची मुलाखत घ्यायला. मुलाखतीला जाण्या अगोदर तुम्हाला काही सांगायचं वाटतं सर. हा? मी तुमच्यासारख्या बाजार हुंग्यांचा जबरदस्त फॅन आहे सर. काय? बाजार हुंग्यांचा फॅन आहे सर. बरं. ज्यांना काही कामधंदे असतात जे असे उणगत असतात त्यांचा मी फॅन आहे सर. हा. तर ॲज अ फॅन सर मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा वाटतो हा? की तुम्ही तुमचं दळभद्री नाव एकदा आमच्या कानावर मारा म्हणजे आम्ही उद्ध्वस्त व्हायला मोकळे सर. माझं दळभद्री. हे दळभद्री काय बोलतोय? सर म्हणजे चांगल्या अर्थाने बोलतोय सर. हा. माझं प्रेम असंच आहे. माझं नाव सांगायला मला आवडेल. बरं सर. माझं नाव विचार. मी विचारलं सर ना. अरे माझं नाव आहे विचार. विश्वास चारुदत्त रणगाडे. अच्छा हा. तुम्ही साहसवीर आहात सर. हा बरोबर. बरोबर. तर मला एवढंच विचारायचं सर तुम्हाला हा. की या साहसी खेळाच्या अथांग सागरात आपण आपल्या टॅलेंटचा रेडा निर्लज्जपणे धुवू शकतो ही दारिद्र्याला आमंत्रण देणारी कुबट संकल्पना तुमच्या निर्बुद्ध मनाला केव्हा शिवली सर? मला सांगायला आवडेल. म्हणजे साहसी खेळात जाण्याचा विचार मी माझ्या लहानपणीच केला. बरं झालं. म्हणजे माझ्या लहानपणी मी लहान होतो. बरं झालं सांगितलं नाही तर UPSC ला मी चुकलो असतो सर. हा. तर माझ्या लहानपणी मला प्रचंड भूक लागली होती हो, सर. आणि तेव्हा मला लाल रंगाचं आकर्षण होतं. होय. म्हणून मी 2.5 किलो लाल मसाला असाच खाल्ला. बापरे काय बोलते काय सर? हा. मग पुढे काय झालं?
मग पुढे काय हा. 2.5 महिने मी मसाल्यातच होतो. अरे बापरे. सकाळी उठल्यावर मसाला, दुपारी बसताना मसाला, रात्री झोपताना मसाला. बापरे. मग साला मला कळलं की असे साहसी प्रकार केल्यामुळे लोक तुमची काळजी घेतात, बरोबर सर. लोक तुमची विचारपूस करतात. बरोबर सर. पण तेव्हा मला कळलं की साहसी खेळांमध्ये करिअर होऊ शकतं. बरोबर सर. अरे मला हॉलिवूड मधून ड्रॅगनच्या रोलसाठी ऑफर पण आली होती. काय बोलताय सर? मग काय झालं पुढे सर? मी तिथे गेलो, ऑडिशन दिलं, पण त्यांनी मला रिजेक्ट केलं. काय सर? आग इथून येत नव्हती ना. खरंय सर. आय सर खरंय. सर याच्या पुढे जाऊन मला तुम्हाला विचारावं वाटतं सर. हा? म्हणजे तुमच्या आयुष्यात घडलेल्या एका दळभद्री घटनेवर सिनेमा काढलाय. हा. याच्यावरून तुम्ही समजून घ्या की क्रिएटिव्हिटीला कोणत्या लेवलचा शाप मिळालेला आहे सर. पण ठीक वरदान आहे. बोलायचं का तुला? काय वरदान? नाही नाही, तुम्हाला वरदान मिळेल असं मला यत्किंचितही वाटत नाही सर. म्हणून मी शापच बोललेला आहे सर. हा. पण ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याच्या त्याची खास, ज्याचा त्याचा पैसा आहे सर. हा. होतच राहतं सर. हा. याच्या पुढे जाऊन मला सर विचारावं वाटतं की हा. मसाला खाऊन 3 महिने बाथरूम मध्ये हैदोस घातल्यानंतर तुमची अशक्त अपशकुनी पावले तिरंदाजीकडे वळली. हो पण आमच्या सुदैवाने तुम्ही एकदाच आयुष्यात तिरंदाजी खेळलात सर. हो. असं कोणती सुदैवी घटना घडली आणि आमच्या नशिबी हे सुख आलं, सांगू शकाल का सर? ही आठवण अगदी ताजी ताजीच आहे. मारा सर. सांगतो. त्याचं काय आलं मला सांग. तिरंदाजीमध्ये महत्वाचं काय? तिरंदाजी सर. अरे ते महत्वाचं आहे. ते महत्वाचं आहेच. बरोबर. अरे तिरंदाजीमध्ये धनुष्य महत्वाचा असतो, होय. बाण महत्वाचा असतो. बरोबर आहे, सर. मी धनुष्य उचलला, हा. बाण लावला, प्रत्यंचा ओढली हा. आणि प्रतीक्षा ओरडली. प्रतीक्षा ओरडली? प्रतीक्षा? हो. कोण सर? माझ्या बाजूची स्पर्धक. काय ती ओरडली? ओरडली. काय? ए चूक आहेस तू, असं ती ओरडली. पारंपरिक पद्धतीने ओरडली, पण असं का ओरडली सर ती? त्याचं काय झालं, मी धनुष्याला बाण लावला, हा. बाण सोडला, हा. तेव्हा माझ्या लक्षात आलं काय सर? मी धनुष्य उलटा पकडला होता. अरे बापरे. बाण माझ्याच डोळ्यात लागला, त्यामुळेच हा डोळा जायबंदी झालाय. अरे बापरे. पण मी तेवढ्यावर थांबलो नाही. हेच आमचं दुर्दैव सर. काय? अरे, पुढे काय केलं सांगा सर. मी तिरंदाजी सोडली हा. आणि रायफल शूटिंग हा साहसी खेळ सुरू केला. बापरे. पण यावेळी मी अभ्यास केला. हा. गोळी कुठून सुटते आहे सावकाश. ते नीट बघितलं. हा. रायफल धरली, हा. नेम लावला हा. आणि गोळी झाडली. हा. पुन्हा प्रतीक्षा ओरडली. यावेळी प्रतीक्षा तुमच्या बाजूला होती सर? नाही, मग? ती तिरंदाजी संपवून घरी जात होती. मग तरी पण माझी गोळी तिला लागली. कशी काय सर? त्याचं काय झालं, रायफल शूटिंगला नेम लावताना एक डोळा मिटतात. हा. मी हा मिटला, हा ऑलरेडी मिटलेला होता. बापरे. प्रतीक्षाला गोळी लागली. बापरे सर. माफ कर प्रतीक्षा, मला तू पहिल्यांदा ओरडलीस तेव्हाच मी थांबलो पाहिजे होतो. म्हणजे सर प्रतीक्षा गेली? नाही नाही, मग? ती मला घाबरून देश सोडून गेली. कारण त्याच्यानंतर मी भालाफेक नावाचा साहसी खेळ सुरू केला होता. असं नाही सर. पुढे जाऊन मला काय वाटतं सर, हा. या साहसी खेळांच्या बाजारामध्ये तुम्ही उन्हाळ मुलासारखे वावरत असताना हा. अचानक एक विदेशी खेळ मुक्तपणे बागडताना तुम्हाला दिसला. हा. त्याच्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न केलात तुम्ही सर. मी बंजी जम्पिंग बद्दल बोलतोय. आता बंजी जम्पिंग केल्यानंतर तुम्ही 2 वर्ष गायब होतात सर. हो. हे सुख आमच्या पदरात कसं पडलं सर? बंजी जम्पिंग बद्दल बोलायला मला आवडेल. बोला सर. त्याचं काय झालं, हा. यावेळी मी पूर्ण अभ्यास केला होता. ओ. मी बंजी जम्पिंग साठी गेलो. हा. मी पायात बंजी जम्पिंगचे शूज घातले, ओ. सेफ्टी कव्हर लावलं, ओ. बंजी जम्पिंगचे कपडे घातले, अरे. गॉगल लावला म्हणजे वाऱ्यापासून माझं संरक्षण होईल, हेल्मेट घातलं, हा. पायाला बंजी जम्पिंगची दोरी करकचून बांधली, हा. देवाचं नाव घेतलं हा. आणि उडी घेतली. सर यावेळी तुम्ही कुठेही चुकला नाहीत सर. सगळी तयारी परफेक्ट केली होती अगदी. नाही, पायाला बांधलेली दोरी मी रॉडला अडकवायला विसरलो. बाप रे. खाली जाऊन जी काय बंजी आपटली आहे, जम्पिंग करत 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 खाली गेलो. असू दे सर, असू दे सर. माझ्या मुलाखतीत मला काही गोष्टी महत्वाच्या नमूद कराव्याशा वाटतात. काय सर, आता काय राहिलं सर? अरे मी म्हणतो, आपण साहसी खेळ खेळायला बाहेर गेलेच नाही पाहिजे. का सर? आपण साहसी खेळ इथे खेळले पाहिजे. हा? कारण इथे साहसी खेळांसाठी मोठं व्यासपीठ आहे. कोणतं सर? कोणतं म्हणजे रस्त्यातले खड्डे. कसं काय सर? हो, त्या खड्ड्यांमध्ये मी कधी कधी लांब उडीची प्रॅक्टिस करतो. हो. खड्डा खोल असला तर खोल उडीची प्रॅक्टिस करतो. अरे बापरे सर. खड्डा छोटा असला तर पोल जम्पची प्रॅक्टिस करतो. अरे बापरे. आणि खड्डा आकाराने मोठा असला हा. तर त्याच्यात जलतरण आणि नौकानयन आरामात होऊ शकतं.
मी तर म्हणतो इथे रस्त्यात खड्डे नाहीयेत, हा. खड्ड्यात मध्ये मध्ये रस्ता आहे. सर हे अतिशय सुंदर आणि चांगलं वाक्य आहे सर, पण मी हे उद्याच्या मुलाखतीत छापू शकत काय नाही रे? कारण आमचा संपादक विकला गेलेला आहे सर, आणि मला माझी जॉब पारी आहे सर, कारण मला माझं घर चालवायचंय सर. नाही नाही, पण मला तुला बघून अजून काही साहसी खेळ इन्व्हेंट करायचे वाटतंय. मला बघून सुचतंय हो सर. नको सर. नाही तू ऐकून घे ना. काय सर? मी काय करतो, तुझ्या डोक्यावरती एक बासमती तांदूळ ठेवतो. आणि बिन पाण्याचं भात शिजवताय सर. नाही नाही नाही, मी तलवारीने त्याच्यावर तुझं नाव करतो. हे महाग पडेल सर. नाहीतर जिभेवर राई मोहरी ठेवू का? फोडणी देताय नाही, मग? ते मी बाणाने उडवतो. बापरे सर. किंवा मग तुझ्या बेंबीमध्ये चना डाळ ठेवू, आणि काय पुरणपोळी करणार आहे सर? तेही धनुष्य बाणाने उडवतो. नको सर, मला हे आपण- पुरण आवडत नाही, सर. मी अरे खातो, सर. मला पुरण नाही, सर. अरे